MPSC असिस्टंट प्रोफेसर पदासाठीची जी एक्झाम झालेली आहे वेगवेगळ्या विषयांची आणि ज्या वेगवेगळ्या विषयांची एक्झाम अजून बाकी आहे. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झाली आहे, त्या विद्यार्थ्यांना आता पुढच्या गोष्टीकडे, मुलाखतीकडे त्यांचं सगळं लक्ष लागलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याशी चर्चा झाली किंवा ज्यांनीही आतापर्यंत कॉल केलेले आहेत या संदर्भामध्ये, त्या प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की सर पेपर खूप हार्ड होता. मॉडरेट टू हार्ड या पद्धतीचा. आणि जसा सेटनेटचा आपण विचार करतो तसा सेटनेटचा विचार करून करण्यासारखा अभ्यास नव्हता. इव्हन जर तुम्ही रेग्युलर तुमच्या विषयाशी संबंधित मूलभूत संकल्पना आणि संशोधन पद्धतींबद्दल किंवा मग विषयाचं जर तुमचं सखोल ज्ञान खरंच असेल, तर कुठेच इथे सनावळ्यांना वगैरे किंवा वन लायनर जे सेटनेटमध्ये असतात तशा प्रकारच्या प्रश्नांना इथे कुठेच वाव नव्हता. फक्त 5 ते 10% क्वेश्चन्स असे होते. बाकी सगळे प्रश्न लेंदी होते आणि या पुढच्या विषयांचं सुद्धा तसंच राहणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच तयारी करावी. MCQज किंवा PYQज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यांची स्टडी तितकीशी लाभदायक ठरलेली नाही आणि मग नुसतं पाठांतर टाईप करून काहीही फायदा नाही. अगदी सोशिओलॉजीच्या माझ्या जवळच्या सहकारी राहिलेल्या 7 वर्ष राहिलेल्या एक ताई आहेत, ज्या सहाय्यक प्राध्यापक पदावर आज 7 वर्ष झालं काम करत आहेत. त्यांनीही सोशिओलॉजीचा पेपर दिला आणि तो सोशिओलॉजीचा पेपर दिल्यानंतर त्यांना मी स्वतःहून अशात संपर्क साधल्यानंतर मला माहीत आहे ते त्यांच्या विषयामध्ये त्यांचा खूप हातखंडा आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी जे सांगितलं की सर एक दिवस जरी अभ्यास केला नसता तरीही हा पेपर मी आज जसा सोडून आले त्याच पद्धतीनं सोडवला असता. कारण तुमच्या मूळ संकल्पना किती स्पष्ट आहेत, तुम्ही त्या विषयाला रेग्युलर तुमच्या अभ्यासामध्ये किती न्याय देत आलेला आहात, किती समजून घेतलेला आहे, समजून उमजून घेतलेला आहे या आणि किती आत्मसात केलेला आहे तो विषय, एकूण याची परीक्षा आहे. समाजशास्त्र आणि इतिहास हे खूप जवळचे विषय आहेत. त्याही परिस्थितीमध्ये त्यांना फक्त 1-2 क्वेश्चन असे आलेले की जे काय म्हणता येईल की वन लायनर असे म्हणता येतील आणि प्रश्नाची काठिण्य पातळी खूपच हार्ड होती. अगदी 2-3 उत्तरं आहेत, ती 2-3ही उत्तरं असं वाटतंय की सेमच आहे. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं राज्यघटनेमध्ये, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे ऑप्शन असेल. 2 नंबरचा ऑप्शन असेल की धर्मनिरपेक्षता. आता हे दोन्ही ऑप्शन किंवा यानंतर दिलेले सगळेच ऑप्शन कोणीच नाकारू शकत नाही. स्वातंत्र्य, समता व बंधुता अपेक्षित होतीच, धर्मनिरपेक्षता ही अपेक्षित होती. अशा प्रकारचं विश्लेषण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी चर्चा करताना व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं आहे त्यांच्या अनुभवातून. त्यांनी आणि त्यांच्यानंतर इतरही बरेच जण आहेत. काही जण असे आहेत जे कट ऑफचा विचार करत आहेत. आतापर्यंत जितके विद्यार्थी आपण पाहितले आहेत त्यामध्ये इंग्लिश विषयाचे मार्क असणारे, खूप चांगले मार्क असणारे विद्यार्थी आहेत. मायक्रोबायोलॉजीचा एक विद्यार्थिनी आहेत, त्यांनी 136 असा स्कोअर सांगितलेला, तो हायेस्ट आहे. त्यानंतर 116सुद्धा आहे. भूगोलमध्ये 116.5 116 आणि एक आत्ता ज्यांनी मला सांगितले की 106 भूगोल विषयाचे आहेत आणि अजून एक 98 स्कोअर असणारे आहेत. इकॉनॉमिक्सचेही 140+ बरेच जण आहेत. बरेच जण म्हणजे 2-3 जण आहेत. त्यानंतर बरेचसे विषय असे आहेत की ज्यांचे स्कोअर्स आजपर्यंत माझ्याकडे तरी 100+ आलेले नाही. म्हणजेच 100+ असणारे विद्यार्थी निश्चितच आशा ठेवू शकतात मुलाखतीला जाण्याची आणि 120+ असणारे तर 100% शुअर मुलाखतीला जाणारच आहेत. त्यांनी पुढच्या आपल्या तयारीकडे लक्ष द्यावं. नवीन काही अपडेट आल्यास तुम्हाला नक्कीच कळवली जाईल. स्टे कनेक्टेड आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.